सकाळी 6 वाजता डॉक्टर लेडीचा मृतदेह बघितला. दुपारी 2 ते 4 दरम्यान पोस्टमॉर्टम करण्यात आलं. रात्री 8:30ला लेडी डॉक्टरचा मृतदेह पालकांकडे सोपवण्यात आला. FIR रात्री 11:45ला दाखल केली. असे का? हा प्रश्न आता सुप्रीम कोर्टमध्ये विचारला जात आहे. सुप्रीम कोर्टने विचारलेले काही धक्कादायक प्रश्न, संजय रॉयने पण केले त्या रात्रीचे खुलासे, या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण ते पुढे बघू. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आर्जिकर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार प्रकरणाची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यात संजय रॉयनं स्वतः सांगितलेल्या काही धक्कादायक गोष्टी ज्या त्या दिवशी रात्री घडल्या. संजय रॉय हा घटना व्हायच्या आधी 5 ऑगस्टला खडगपूरला गेला होता. 3 दिवस तो तिथेच थांबला. 8 ऑगस्टला परत कोलकात्याला तो रिटर्न आला. आल्यानंतर त्या दिवशी तो 4 वेळा आर्जिकर हॉस्पिटलमध्ये गेला होता. 2 वेळा दिवसा आणि 2 वेळा रात्री. शेजारीच त्याचा एक मित्र पण होता, म्हणून त्यानं रात्री त्याच्याकडे जाऊन त्या मित्रासोबत दारू पिली. रात्री हे दोघं पण तिथून निघतात. सोनाघाटीला जातात, जो की एक रेड लाईट एरिया आहे. संजय रॉय बाहेरच थांबतो. मित्र आतमध्ये जाऊन काही वेळाने बाहेर परत येतो. परत दोघंही अजून दारू पिऊन दुसऱ्या रेड लाईटच्या एरियामध्ये जातात. तिथं पण संजय रॉय बाहेरच थांबतो. मित्र आतमध्ये जातो. संजय जेव्हा बाहेर उभा होता तेव्हा तिथून एक महिला चालली होती. तिला बघून संजय रॉयची मर्दांगी जागी झाली आणि तो तिला खराब शब्द म्हणजेच अश्लील शब्दात बोलू लागला. कारण त्याला वाटतं की ती महिला पण त्याच रेड लाईट एरियामधील राहणारी आहे. पण ती संजय रॉयवर बरीच चिडली आणि तिनं त्याला खूप खरी खोटी सुनावली. मित्र बाहेर आला आणि दोघंही परत चालू लागले. मित्र आणि संजय रॉय परत एकदा आपल्या हॉस्पिटलजवळ आलेत. ते दोघेही परत एकदा हॉस्पिटलच्या मागे येऊन दारू पितात. दारू पिल्यानंतर मित्र आपली बाईक घेऊन त्याच्या घरी निघून जातो. पण संजय रॉय तिथेच थांबला होता त्याच हॉस्पिटलला. पहाटे 3:50 तो त्या हॉस्पिटलमध्ये आला. आता नेहमीच त्याचं येणं जाणं असल्यामुळे सिक्युरिटीने त्याला अडवलं नाही की काही विचारपूससुद्धा केली नाही. तो इकडून तिकडे थोडासा फिरला. नंतर 4:03 तो 3ऱ्या मजल्यावर जाऊन पोहोचला. आता जेव्हा तो 3ऱ्या मजल्यावर डायरेक्ट सेमिनार हॉलमध्ये गेला तेव्हा आपल्याला बसण्यासाठी तो इकडे तिकडे खुर्ची शोधू लागला. तितक्यातच त्याची नजर त्या लेडी डॉक्टरवर गेली, जी शांतपणे एका कोपऱ्यात साखर झोपेत झोपली होती. ती खूपच गाढ झोपेत होती, म्हणून कुणीतरी आपल्याजवळ आल्याचं देखील तिला अजिबातही समजलं नाही. पण दारू खूप पिली होती, म्हणून या संजय रॉयमधील राक्षस जागा झाला. तिला झोपेत बघून आणि कसलाच विचार न करता त्यानं तिच्यावर बळजबरी करायला सुरू केली. ती झोपेत असल्यामुळे अगोदर तिला सावरायलाच खूप वेळ लागला. तिनं बराच स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न पण केला, पण संजय रॉयनं तिचं तोंड दाबून बुक्क्यांचा मार देत तिचा आवाज बाहेर जाऊ न देण्याचा प्रयत्न केला. तिचा गळा दाबून तिला मारहाण करायला सुरू केलं. पण आता तो स्वतः सगळं कबूल करत म्हणत आहे की मला आठवत नाही की मी त्या डॉक्टरसोबत अत्याचार ती मेल्यानंतर केला की ती जिवंत असताना अगोदरच केला. पण जेव्हा मला समजलं की ही डॉक्टर मेली तेव्हा तो स्वतःलाच सावरत शेजारीच असलेली एक गादी घेऊन तिचा तो मृतदेहाला तिथे उचलून टाकतो. तिचा जो हात त्याच्याकडून मोडला गेला होता तो उचलून तिच्या तोंडावर टाकून देतो आणि अंगावर अर्धवीट बेडशीट टाकून देतो, जेणेकरून बाहेरून कुणी जरी बघितलं तरी त्याला वाटायला हवं की डॉक्टर तिथं झोपलेलीच आहे. कारण सेमिनार हॉलमध्ये लाईटचा पण खूप कमी अंधक उजाड होता. काही गडबडीत असतो तिथून बाहेर पडतो. घरी गेल्यानंतर तो सगळ्यात अगोदर आपले कपडे धुवून काढतो, ज्यावर तिच्या रक्ताचे डाग होते. स्वतःला साफ करतो आणि काही झालंच नाही असं समजून तो झोपून घेतो. पण एक विसरतो,
आपल्या बुटांवरील रक्ताचे डाग आणि आपल्या कानातील हेडफोन जे त्याच लेडी डॉक्टरजवळ पडलं होतं आणि त्यामुळेच संजय रायचं नाव हे पुढे आलं होतं. आता सकाळी 6 वाजता एक ज्युनियर डॉक्टर त्याच सेमिनार हॉलमध्ये काहीतरी आणण्यासाठी जातो. तेव्हा तिथं असलेल्या बेंचपासून पलीकडे कुणाचं तरी डोकं त्याला दिसतं, म्हणून तो जरा वाकून बघतो. डॉक्टरच्या डोक्यावर हात बघून त्या ज्युनियर डॉक्टरला वाटतं की कुणीतरी तिथं झोपलेलं आहे, म्हणून तो तिथून निघून जातो. कारण सकाळी सगळेच आपापल्या कामात व्यस्त असतात. प्रत्येकाला आपली आपली कामे पूर्ण करायची असतात. काही वेळाने परत एक ज्युनियर डॉक्टर तिथे गेल्यानंतर त्या बेंचच्या पलीकडे त्याला काही ठिकाणी रक्त पडलेलं दिसतं, तर काही ठिकाणी लाईटच्या वायर तुटलेल्या दिसतात. सामान अस्तव्यस्त पडलेलं दिसतं. जेव्हा तो डॉक्टर बारकाईने बघतो तर त्याला समजतं की इथे तर एक मृतदेह पडलाय आणि तिथून पुढे मग इकडे तिकडे कोलकाता ज्युनियर डॉक्टरने आत्महत्या केली अशी अफवा पसरवण्याचं काम त्या हॉस्पिटलने सुरू केलं. नंतर हा खून आहे बघून मृतदेहाच्या शेजारी पडलेल्या एका हेडफोनच्या मार्फत आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली आणि अजूनपर्यंत तो जेलमध्येच आहे. आता ही केस CBIकडून सुप्रीम कोर्टपर्यंत जाऊन पोहोचली. प्रत्येक साईडने त्याचा वकील आपली बाजू मांडण्याचा अतोनात प्रयत्न करत होता. न्यायाधीशाने विचारलेलं बॉडीचे पोस्टमॉर्टम कधी झाले तेव्हा 2 ते 4 या वेळात त्यांना सांगण्यात आले. यावर न्यायाधीश म्हणाले की ठीक आहे. यानंतर बॉडी आईवडिलांकडे कधी सोपवण्यात आली त्यावर कपिल सिब्बल कोलकाता पोलीसचे वकील म्हणाले की रात्री 8:30 वाजता मृतदेह त्यांच्या आईवडिलांकडे सोपवला होता. म्हणजेच मृतदेह सापडल्यापासून 14.5 तासानंतर घरच्यांना मुलीची बॉडी देण्यात आली. सकाळी 6 वाजता बॉडी समजली. दुपारी पोस्टमॉर्टम, बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि नंतर मग डॉक्टर मुलीची बॉडी तिच्या घरच्यांना देण्यात आली. आता न्यायाधीशाने पुढचा प्रश्न विचारला की या केसची FIR कधी नोंदवली गेली तेव्हा ते बोललेत त्याच रात्री 11:45 वाजता मुलीच्या पालकांनी ही तक्रार नोंदवली. म्हणजे घटना घडल्यापासून 18 तासानंतर ह्या केसवर काम सुरू करण्यात आले. ही पहिलीच अशी केस आहे की सकाळपासून मृतदेह तुमच्या ताब्यात असून पण दुपारी पोस्टमॉर्टम, रात्री 8:30 नंतर पालकांकडे बॉडी सोपवणं, घाईघाईत त्या बॉडीची अंत्यक्रिया विधी करून घेणं आणि नंतर मग त्याच रात्रीच्या 11:45च्या दरम्यान पोलिसांनी मृत डॉक्टरांच्या वडिलांच्या उपस्थित आणि त्या हॉस्पिटलच्या प्राचार्य म्हणजे संदीप घोषच्या उपस्थित FIR दाखल करणे. खूप विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे. कारण कायद्यानं जेव्हा अशी वाईट घटना घडते सगळ्यात आधी आपण पोलीस स्टेशनमध्ये फोन करून त्यांना खरं सगळं सांगून नंतरच पुढचं सगळं काही सुरू करतो. आता सुप्रीम कोर्ट पुढे असे बोलले, या डॉक्टर मुलीचा खून हॉस्पिटलमध्ये झाला. तिची बॉडी पण तुमच्याच हॉस्पिटलमध्ये सापडली. आई वडील तर तिथं उपस्थित नव्हते, ते तर त्यांच्या घरीच होते. त्यांना तर आपल्या मुलीसोबत हॉस्पिटलमध्ये काय घडले हे पण माहीत नसेल. मग हॉस्पिटलची ही जबाबदारी होती की या मृत्यूची नोंद करणे, पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करणे. म्हणून हे अतिशय संशयदायक आहे. 22 ऑगस्टपर्यंत CBIला आत्तापर्यंत त्यांनी या केसची चौकशी कुठपर्यंत केली याचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टला द्यायचा आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता पोलिसांना ताकीद देत या प्रकरणावर आमचे संपूर्ण लक्ष असून CBIला येत्या 22 तारखेला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देखील दिले आहेत. तसेच या प्रकरणी नॅशनल टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिले आहेत. सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता
यांनी सांगितले की आपण या प्रकरणात सहाय्य करू. हे प्रकरण केवळ कोलकातापुरतेच नाही, देशातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. खास करून महिला डॉक्टर आणि त्यांचे वर्किंग अवर्सचे हे प्रकरण असल्यानं आपण स्वतः या प्रकरणाची जातीने पाहणी करणार असल्याचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले की नर्स आणि डॉक्टर महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय पातळीवर धोरण ठरवण्यासाठी आम्ही नॅशनल टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश देखील देत आहोत. महिलांना संविधानाने दिलेली समानता मिळायलाच हवी. हे बलात्काराचे प्रकरण आहे म्हणून नव्हे, तर यात महिलेची ओळख उघड झाली हे खूपच चिंताजनक आहे. तिचे काही फोटोही व्हायरल झालेत. पीडित महिलेचं नाव देखील बाहेर यायला नको होतं, पण ते आले आहे. या प्रकरणात तर तिचे फोटोही मोठ्या प्रमाणात आता व्हायरल झाले आहेत, असे देखील चंद्रचूड म्हणाले. CBIला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे काही आदेशही दिले गेले आहेत, ते आपण बघूयात. पश्चिम बंगाल सरकारच्या वतीनं युक्तिवाद करणाऱ्या कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्तींना काही प्रश्न विचारले. सिब्बल यांनी हे प्रकरण खुनाचे असल्याचे सांगत आपण सर्व तथ्य समोर आणू असे सांगितले. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की FIRमध्ये मर्डर स्पष्ट होत नाही. यावर ॲडव्होकेट सिब्बल यांनी म्हटले की असे नाही. त्यावर न्यायमूर्तींनी म्हटले की इतका भयंकर गुन्हा घडला असताना देखील गुन्ह्याचे स्थळ सुरक्षित ठेवले नाही. पोलीस काय करत होते, अशा शब्दात चंद्रचूड खूपच संतापले. गुन्हा हा एखाद्या हिंस्र पशूने केल्याप्रमाणे होता. पोलिसांचे संपूर्ण अपयश यामध्ये आहे. आम्ही CBIला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे आदेशही देत आहोत. एक नॅशनल टास्क फोर्स स्थापन करावा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर देशभरातून सल्लामसलत करून धोरण ठरवावे. या प्रकरणावर आमचे संपूर्ण लक्ष आता इथून पुढे असणार आहे, असे आदेश मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला दिले आहेत.